विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट लेवलमध्ये जे फॉर्म्युले पाहिले आहेत ते आपण 2 मिनिटासाठी रिव्हिजन करतोय. फॉर्म्युला नंबर 1. फर्स्ट फॉर्म्युला आपण पाहिला होता. ॲड 9 इज इक्वल टू लेस 1 ॲड 10. Add 8 is equal to less 2 add 10. Add 7 is equal to less 3 add 10. Add 6 is equal to less 4 add 10. Add 5 is equal to less 5 add 10. Add 4 is equal to less 6 add 10. Add 7 is equal to add 3 is equal to less 7 add 10. Add 2 is equal to less 8 add 10. Add 1 is equal to लेस 9 ॲड 10. हे आपण फॉर्म्युले पाहिले. त्या फॉर्म्युल्यांवर आधारित ही टेस्ट आहे. आता आपण लेस 9चे फॉर्म्युले बघतोय. लेस 9चे फॉर्म्युले आहेत. लेस 9 इज इक्वल टू लेस 10 ॲड 1. लेस 8 इज इक्वल टू लेस 10 ॲड 2. लेस 7 इज इक्वल टू लेस 10 ॲड 3. लेस 6 इज इक्वल टू लेस 10 ॲड 4. लेस 5 इज इक्वल टू लेस 10 ॲड 5. Less 4 is equal to less 10 add 6. Less 3 is equal to less 10 add 7. Less 2 is equal to less 10 add 8. Less 1 is equal to less 10 add 9. ओके, अशा पद्धतीने आपण स्मॉल फॉर्म्युले ॲड आणि लेसचे पाहिले. बिग फॉर्म्युले पाहिलेत आपण. आता आपण बघतोय स्मॉल फॉर्म्युले. स्मॉलमध्ये ॲड 4 इज इक्वल टू ॲड 5 लेस 1. Add 3 is equal to add 5 less 2. Add 2 is equal to add 5 less 3. Add 1 is equal to add 5 less 4. Add 4 is equal to add 1 less 5. आता लेस 3 चे फॉर्म्युले आपण बघतोय. लेस 4चे लेस 4 is equal to add 1 less 5. लेस 3 is equal to add 2 less 5. लेस 2 is equal to add 3 less 5. लेस 1 इज इक्वल टू ॲड 4 लेस 5. ओके, स्मॉल जे फॉर्म्युले ॲड आणि लेसचे पाहिले त्याच्यावर आधारित ही मॉक टेस्ट आहे. ते सगळे फॉर्म्युले तुम्ही ह्या मॉक टेस्टमध्ये यूज करणार. आता आपण बघतोय मिक्सिंग फॉर्म्युले. ओके, आपण लेसचे जे फॉर्म्युले आहे स्मॉल फ्रेंड्समध्ये ॲडचे फॉर्म्युले पाहिले. आता आपण लेसचे बघतोय. ओके, लेसचे फॉर्म्युले ह्या ठिकाणी सॉल्व करायचे बाकी होते. ते कशा पद्धतीने लेसचे स्मॉल फ्राईज यूज करायचे ते आपण एक एक एक्झाम्पल बघतोय प्रत्येकांचे. ओके, आपण एक्झाम्पल नंबर 6 बघतोय. ॲड 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी विचारलंय ॲड 6. ॲड 6 केलेत आपण. ॲड 1 ॲड केला. लेस 4. आता लेस 4चा काय आहे फॉर्म्युला. ॲड 1 लेस 5. ओके, 17 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. 17 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे ॲड 8 ॲड 2. ॲड 2चा फॉर्म्युला लेस 8 ॲड 10. लेस 4. लेस 4चा फॉर्म्युला एक बिग फॉर्म्युला होता लेस 10 ॲड 6. ओके, तो फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज होतोय. स्मॉल फॉर्म्युला नाही यूज होते या ठिकाणी. म्हणून बघायचं आहे, कॉन्सन्ट्रेटने लक्षात घ्यायचं आहे की कोणता फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी यूज होतोय. 19 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करतो. ॲड 6 लेस 4. आता बघा लेस 4चा आधी आपण काय केला लेस 10 ॲड 6. पण ह्या ठिकाणी 10 नाही आहेत लेस करायला. म्हणून स्मॉल फॉर्म्युला आहे ॲड 1 लेस 5. ओके, ॲड 2. ह्या ठिकाणी 4 आन्सर आले. आपण एक्झाम्पल नंबर बघतोय 35. लेस 4. लेस 4चं फॉर्म्युला मग ॲड 1 लेस 5. ॲड 7 होताच आहेत ॲड. आन्सर आलं आहे 38. पुढचा फॉर्म्युला लेस 3चा फॉर्म्युला आपण बघतोय. लेस 3 इज इक्वल टू ॲड 2 लेस 5. ओके, एक्झाम्पल आहे ॲड 8. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे ॲड 8 ॲड केला आहे तुम्ही. लेस 2 लेस होत आहेत. लेस 3. मग लेस 3चा एक जो फॉर्म्युला होता तो होता
<10 ॲड 7, पण ह्या ठिकाणी स्मॉल फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागणार आहे. कोणता आहे स्मॉल फॉर्म्युला? हा. <3 इज इक्वल टू ॲडेड टू <5. ह्या पद्धतीने ॲडेड टू <5. या ठिकाणी आन्सर मिळालं आहे 3. ओके. 15 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करतो आहे. ॲड 3, येस, ॲड 1 ॲड करतो आहे आपण ह्या ठिकाणी. <5. मागच्या वेळेस ज्या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये सेकंड पार्टमध्ये कॅरीचं सम आलं होतं त्याच पद्धतीने इथे कॅरीचं सम आलं आहे. ते नेक्स्ट लेवलच्या बुकमध्ये, सेकंड लेवलच्या बुकमध्ये तुम्हाला कॅरीचे सम शिकवले जातील, म्हणून आपण डिरेक्टली 17 नंबरचं एक्झाम्पल घेतो आहे. ॲड 5, <3चा फॉर्म्युला ॲड 2 <5. ॲड 9, <1 ॲड 10. ॲड 8 ऑलरेडी ॲड होत आहेत. 19 आन्सर आलं आहे. 26 नंबरचं आपण एक्झाम्पल बघतो आहे. 89 बघा, बोथ हँड्स फिंगरिंग कशा पद्धतीने केलं आपण. 89. ओके. <3 लेस केलेत, परत <3 विचारले, मग <3चा फॉर्म्युला ॲड 2 <5 ॲड 10. ओके. 93 आन्सर आलं आहे. आता आपण <2चा फॉर्म्युला बघतोय. <2 इज इक्वल टू ॲड 3 <5. एक्झाम्पल बघतोय आपण. 6 नंबरचं एक्झाम्पल बघतोय. ॲड 5 <2. आता <2चा फॉर्म्युला आहे म्हणून एक <2चा काय होता, <8 ॲड 10. <10 ॲड 8. आता हा जो आहे तो स्मॉल फॉर्म्युला आहे ह्या ठिकाणी. <2 ॲड 3 <5 ॲड 10. परत <2 विचारले. आता <2चा फॉर्म्युला वापरायची गरज नाही, ऑलरेडी 2 लेस होत आहेत. ओके. 11 आन्सर आलं आहे. एक्झाम्पल नंबर 8 घेतोय आपण. ॲड 9 ॲड 7. ॲड 7चा फॉर्म्युला <3 ॲड 10. <2चा फॉर्म्युला मग आहे ॲड 3 <5 ॲड 10. 24 आन्सर आलं आहे. 18 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. 18 नंबरचं एक्झाम्पल. ॲड 5, परत ॲड 5 विचारलं आहे, <5 ॲड 10. परत ॲड 5 विचारलं, 5 ॲड होतोच आहे. <2चा फॉर्म्युला ॲड 3 <5 ॲड 10. ओके. 22 आन्सर आलं आहे. आपण 18 नंबरचं एक्झाम्पल परत बघतोय. ॲड 5, परत विचारलं आहे ॲड 5चा फॉर्म्युला <5 ॲड 10. परत ॲड 5 विचारलं आहे, 5 ॲड केला आपण. <2 विचारलं आहे. <2चा फॉर्म्युला आहे ॲड 3 <5. ओके. 13 आन्सर आलं आहे. 18 नंबरचा याचं एक आन्सर आहे 13. ओके. येस. 19 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय. 19 नंबरचं ॲड 6 <2. <2चा फॉर्म्युला आहे मग ॲड 3 <5. ॲड 1चा फॉर्म्युला आहे आपण मागच्या वेळेस स्मॉल फ्रेंडमध्ये पाहिलं आहे. ॲड 5 <4. <3चा मग फॉर्म्युला असणार आहे ह्या ठिकाणी ॲडेड 2 <5. ओके. यस. ह्या पद्धतीने तुम्हाला आन्सर मिळालं आहे. नाव नेक्स्ट 28 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. ॲड 66 ॲड 9 <1 ॲड 10. <2चा फॉर्म्युला ॲड 3 <5. ओके. 50, 60, 70, 73 आन्सर आहे. ॲड 79. ओके. फिंगरिंग बघा. ॲड 7चा फॉर्म्युला काय आहे, <3 ॲड 10. ॲड 2. आता ह्या ठिकाणी असे 2 ॲड करायचे. 88 आन्सर आलं आहे. ओके. यस. आपण स्मॉल फ्रेंड्समध्ये लास्ट फॉर्म्युला बघतोय.
लेस 1 इज इक्वल टू ॲड 4 लेस 5. 5 नंबरचं एक्झाम्पल बघतोय. ॲड 5 लेस 1. लेस 1चा फॉर्म्युला मग ॲड 4 लेस 5. ॲड 5. येस 9 आन्सर आलं आहे. 15 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. ॲड 4 ॲड 1. ॲड 1चा फॉर्म्युला होता ॲड 5 लेस 4. लेस 1. लेस 1चा फॉर्म्युला आहे ॲड 4 लेस 5. परत ॲड 4 विचारलं आहे. ॲड 4चा फॉर्म्युला आहे ॲड 5 लेस 1. ओके 8 आन्सर आलेला आहे. 25 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. 35 ॲड 35 विचारलेला आहे. लेस 1. लेस 1चा फॉर्म्युला आहे मग ॲड 4 लेस 5. ॲड 6. ॲड 6चा फॉर्म्युला लेस 4 ॲड 10. 40 आन्सर आलं आहे. ओके अशा पद्धतीने आपण स्मॉल फॉर्म्युलेसुद्धा पाहिलेले आहेत. आता पुढचे जे फॉर्म्युले असणार आहेत ते मिक्सिंग फॉर्म्युले आहेत आणि ते लास्ट आहेत ह्या बुकमधले. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघतोय. ओके तोपर्यंत तुम्हाला स्मॉल फ्रेंडची प्रॅक्टिस करायची.